हॅलो फ्रेंड्स, भूमीज किचन या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण पाहणार आहे आलू वडाची रेसिपी। खूप सोपी पद्धत आहे। चला तर मग आलू वडाची रेसिपी बघूया। इथे मी हे बटाटे उकळून घेतलेले आहेत। त्यासाठी मी 5 मिरच्या घेतलेल्या आहेत, 5 लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि अर्धा इंच आलं। आता मी हे सगळं मिक्सर मध्ये जाडसर वाटून घेणार आहे। हे बघा, या प्रकारे मी हे जाडसर वाटून घेतलेलं आहे। आता या प्रकारे बटाटे मॅश करून घ्यायचे आहेत। आता कढईमध्ये 1 चमचा तेल टाकलेलं आहे। त्यात टाकणार आहे मोहरी, त्यानंतर कढीपत्ता। हे व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे। त्यानंतर मी इथे टाकणार आहे लसूण, आलं आणि मिरचीची पेस्ट। हे सगळं व्यवस्थित आपल्याला थोडंसं हलवून घ्यायचं आहे। आता मी यामध्ये टाकणार आहे मॅश केलेले बटाटे। व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे। त्यामध्ये मी टाकणार आहे मीठ, चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि थोडीशी हळद। हे सगळं व्यवस्थित कालवून घ्यायचं आहे। एक थोडा वेळ वाफ काढून घ्यायची आहे। त्यानंतर यामध्ये टाकायची आहे कोथिंबीर। व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे आणि हे तयार झालेली भाजी थंड व्हायला ठेवायची आहे। भाजी थंड झालेली आहे। आता आपण गोळे बनवून घ्यायचे आहे। हे बघा, या प्रकारे गोळे बनवून घ्यायचे आहे। गोळे बनवून झाले आहेत। आता आपण बेसन पिठाचं बॅटर बनवून घेऊ। त्यासाठी 1 कप बेसन पीठ, चवीनुसार मीठ आणि चिमूटभर खायचा सोडा हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। त्यानंतर थोडं थोडं पाणी घालून हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे। हे मिश्रण जास्त पातळ व्हायला नको। हे बघा, या प्रकारे मिक्स करून घ्यायचे आहे। कढईमध्ये तेल गरम झालेलं आहे। आता आपण हे गोळे या पिठाच्या बॅटर मध्ये डीप करून तळून घेऊया। तेल जास्त गरम असेल तर वड्याचे वरचे आवरण जळून जाते। त्यामुळे आपल्याला हे वडे मध्यम आचेवरच तळायचे आहेत। हे बघा, या प्रकारे सोनेरी रंग येईपर्यंत वडे तळून घ्यायचे आहे। फ्रेंड्स, तुम्ही बघू शकता किती छान झाला आहे आलू वडा। तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून सांगायला विसरू नका
आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. त्यामुळे तुम्हाला माझ्या रेसिपीचे नोटिफिकेशन मिळेल. धन्यवाद.